तुम्ही एक वेगळ्या क्षेत्रामध्ये वेगळ्या क्षेत्रामध्ये होतो. ज्याच्याशी शेतीचा काही संबंध श नाही. सुद्धा माहित नाही नाही. किंवा शेती कशी केली जाते, हो. बरं कुठलं पीक कुठे येतं हे पण माहित नाही, पण नाही. पहिला वारसा होता थोडाफार. वारसा. परंतु मला वाटतं तुम्ही मुंबईला किती वर्षापूर्वी गेले होते? मुंबईला मी 14-15 वर्ष होतो. म्हणजे लहानपणापासून तिकडे हो, होते. हो. तिथला काय व्यवसाय होता तुमचा? तिथं आपली शाळेची बस होती माझी स्वतःची, बरं. आणि शाळेची बस होती मी स्वतः चालवायचो तिथे. ओके. तर मला रामसरांचे मी व्हिडिओ बघायचो. 2016 पासून मी रामसरांचे व्हिडिओ बघतोय. ओके. तर असं हळूहळू बघत बघत म्हणजे मी एवढा प्रभावित झालो की बोललो मी शेवटी निर्णय घेतला की आपल्याला जर शेती करायची असेल तर रामसरांच्या मार्गदर्शनाखालीच करायची आणि शेती वैदिक वरतीच करायची. हो. म्हणजे मुंबईला बसून हे बघत होता? बघत होतो मी. मी तर असं ऐकलं की तुम्हाला कमीत कमी 1 लाख 1.25 लाख रुपये तरी मिळत होते. माझं 1 लाख 1.25 लाखाचं पॅकेज होतं. तरीही मला आवड शेतीची असल्यामुळे हां. मी ते पॅकेज सोडून सुद्धा शेतीमध्ये येण्याचा निर्णय घेतला. मी 2024ला मे महिन्यामध्ये सोडलं. म्हणजे गेल्या वर्षी गेल्या वर्षी. हो. तुम्ही सोडून दिले आणि इकडे आले? हो, इकडे आलो, गावी आलो, विहीर पाईपलाईन केली आणि एसीटी आपलं वापरायला चालू केलं.